25% म्हणजे 75 होतात, तर ती संख्या कोणती? आता या प्रकारामध्ये तुम्हाला एका संख्येचे असं नाव ऐकायला भेटणार आहे. म्हणजे या ठिकाणी एका संख्येचे सांगितलं असेल बघा, आणि ती संख्या जर तुम्हाला माहित नसेल तर त्या संख्येला पहिले तुम्ही एक मानायचे. जसं की बघा या ठिकाणी सांगितलंय एका संख्येचे, आता ती संख्या तुम्हाला माहित आहे का नाही, ती संख्या मानली आहे. ओके, एका संख्येचे 25% म्हणजे 75 होतात. आता ही संख्या तुम्हाला माहित नाही, पण या संख्येचे 25% आता मी तुम्हाला टक्केवारी काढण्यासाठी सांगितली. ओके, या संख्येचे म्हटल्यानंतर बघा या एक्स चे म्हणजे गुणाकार आणि 25% म्हणजे 25/100. ओके, या एक्स चे 25% म्हणजे बरोबर 75 होतात. तर ती एक्स नावाची संख्या आपल्याला काढायची. ओके, मग एकदम सोपा आहे. हा 100 बरोबरच्या पलीकडे वरती जाईल आणि 25 खाली येईल. म्हणजे एक्स बरोबर 75 तसंच त्याच्यासोबत 100 गेला आणि भागिले 25 आला. ओके, बघा 25 एक 25, 25 त्रिक 75, उरलाय फक्त 3 गुणिले 100. मग 100 त्रिक 300 होतात, म्हणजे एक्स बरोबर 300 ती संख्या असेल. मग पर्याय क्रमांक 300 कितीला दिसतंय बघा, तर 1 ला दिसतंय, म्हणजे पर्याय क्रमांक 1